Today we'll be discuss about that the injections or the drugs used in obstetric. So first one I will discuss the oxytocin drugs. It is an important drugs in the obstetric and gynecology. Okay, so this one drugs used in the at the time of the labor in the time of the labor. Okay, for the constant increase the contract increase in the contractions of the uterus. Okay, uterus आपण कॉन्ट्रॅक्शन वाढवण्यासाठी हा ड्रग्स यूज करू शकतो. ओके, सिटीचा सर्वायकल डायलेटेशन मध्ये हेल्प होणार. ओके, हार्मोनल इन्क्रीजमेंट इन होणार. ओके, फॉर द ब्रेस्ट फिडिंग साठी इम्प्रूव्हमेंट होणार अँड द फॉर द मदर वेल हेल्थ और हार्मोनल सिक्रेशन साठी हा इम्पॉर्टंट हेल्प होणार. ओके, सो हा ड्रग्स आहे ऑक्सिटोसिन ड्रग्स. सो आय विल डिस्कस नाउ द ऑक्सिटोसिन ड्रग्स. ओके, so the oxytocin drugs is related to large amount of after the distension of cervix and vagina and the nipple stimulation. Okay, so it is a release the large amount like I will discuss now. It is a increase in the hormonal secretion of in the cervix, vagina and the nipple of the stimulation. So it is a contract smooth muscles and the helping of the expulsion of the fetus in the time of period of labor or the delivery. Okay, and the ejections of the breast milk. Okay, so oxytocin काय करणार की कॉन्ट्रॅक्शन साठी हेल्प करणार. फॉर द सर्वायकल डायलेटेशन असेल. ओके, त्यानंतर व्हाजाइनल डायलेटेशन असेल. ओके, फॉर द increase in the contractions of smooth muscles म्हणजे कोणती युटरस मसल्स असेल, युट्राइन वॉल असेल. ओके, आणि द ब्रेस्ट मिल्क असेल फॉर द इजेक्शन म्हणजे की त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंटेशन करणार फॉर द सिक्रेशन करणार ऑफ द ब्रेस्ट मिल्क साठी. ओके, इट इज ऑल्सो क्रॉस द प्लासेंटा अँड द ऍक्ट ऑन द फिटस सो न्यूरॉन्स टू प्रिपेअर इट फॉर द डिलिव्हरी. सो टू सेडेट द ब्रेन. ओके, सो या ठिकाणी काय करणार, इट इज क्रॉस द प्लासेंटा करणार अँड द फिटस पर्यंत. ओके, फॉर द न्यूरॉन्स टू प्रिपेअर काय करणार डिलिव्हरी ऑफ द मसल विल बी कॉन्ट्रॅक्शन होणार आणि डिलिव्हरी त्या ठिकाणी होणार. ओके, सो रॅपिड ऍक्टिंग इज अ 1 minute आफ्टर अ गिविंग. ओके, रॅपिड ऍक्शन कसे 1 minute आफ्टर गिविंग ऑफ द 3 to 7 minutes ऑफ द गिविंग आय एम. ओके, लास्ट फॉर 30 to 60 minutes ऑफ द आपण आय व्ही त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर पोटेन्शियल ॲडवर्स रिॲक्शन लाईक सिझर्स. ओके, त्यानंतर सब ॲरॅक्नॉइड हिमोरेज सुद्धा होऊ शकतो. ओके, टॅकिकार्डिया होऊ शकतो, हायपोटेन्शन होऊ शकतो, ॲरॅथमियाज होऊ शकतो. परत जेनेटिक युरिनरीमध्ये काय होणार, युट्राइन रप्चर ऑफ मेम्ब्रेन. ओके, पेल्विक हेमाटोमा होऊ शकतो. परत पोस्टपार्टम हिमोरेज सुद्धा होऊ शकतो. हायपरटॉनिक ऑफ युट्राइन कॉन्ट्रॅक्शन त्या ठिकाणी सुद्धा होऊ शकतो. फिटल डिस्ट्रेस फॉर द हायपरटॉनिक लाईक यू increase the rate of the fetal distress. Okay, for the rapid or the prolonged infusion causes of water retention. Okay, neonatal jaundice सुद्धा होऊ शकतो for the cross the placenta. Do not give the rapid IV bolus for the postpartum hemorrhage or the hypotension. Okay, आपल्याला IV पुश डायरेक्टली द्यायचे नाही. विथ द हेल्प ऑफ आपल्याला काय करायचं, फ्लुइड जे आहे त्यांच्यासोबत आपल्याला मिक्सअप करून किंवा डायलेटेशन करून आपल्याला ऑक्सिटोसिन हा ड्रग्स द्यायचा आहे. ओके, सो लार्ज डोस किती असणार, सस्टेन ऑफ द कॉन्ट्रॅक्शन्स लाईक डिक्रीज इन द प्लासेंटल ब्लड फ्लो अँड द फिटल हायपोक्सिया अँड द डेट. ओके, सो लार्ज डेटमुळे काय शकतो, सस्टेन ऑफ कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज इन द प्लासेंटल ब्लड फ्लो त्या ठिकाणी डिक्रीज होणार अँड द फिटल हायपोक्सिया होऊ शकतो, डिफिकल्टी इन फिटलमध्ये ब्रिथिंगसाठी. द डेट सुद्धा होऊ शकते फिटसची. सो सोर्सेस कोणते कोणते आहेत, कॉर्पस ल्युटियम आहे. ओके, प्लासेंटा आहे. ओके, मे बी फिटस स्टार्ट द लेबर. ओके, ज्यावेळेला फिटस स्टार्ट करणार लेबरसाठी सो त्या ठिकाणी सुद्धा हा प्लासेंटल हेल्पसाठी इम्प्रूव्हमेंट करू शकतो फॉर द ऑक्सिटोसिन ड्रग्स. सिंथेटिक पिटोसिन आहे. ओके, पिटोसिन सुद्धा हा ड्रग्स आपण देऊ शकतो ॲज पर द कम्पॅरिझन जर का आपण बघितलं, पिटोसिन सुद्धा हा देऊ शकतो आपण द हेल्प ऑफ द ऑक्सिटोसिनसाठी. या ठिकाणी प्लासेंटा बघू शकतो आपण. त्यानंतर युजेस ऑगमेंटेशन ऑफ लेबर म्हणजे आपल्याला लेबर ही प्रोसिजर आपल्याला स्टार्ट करायची, तो त्या टाइमला आपण सुद्धा ऑक्सिटोसिन ड्रग देऊ शकतो. इंडक्शन्स ऑफ लेबर. ओके, इंडक्शन ऑफ लेबर म्हणजे काय होणार, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ सर्विक्स होणार. ओके, वजाना होणार. ओके, त्यानंतर युटरसचं कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होणार. ओके, ज्यावेळेला स्मूथ मसल्स त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट त्यांचं होऊ शकतं. ओके, पोस्टपार्टम हिमोरेज मध्ये सुद्धा आपण देऊ शकतो फॉर द टू रेड्यूस द पोस्टपार्टम हिमोरेज म्हणजे की हिमोरेज कमी करण्यासाठी सुद्धा आपण हा देऊ शकतो. रिटर्न प्रोडक्ट्स फॉर द कन्सेप्शन लाईक जसं की प्लासेंटा असेल, प्लासेंटाची काही पार्ट जर का आतमध्ये राहिले असेल सो त्या ठिकाणी आपण प्लासेंटाचे पार्ट जर का रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा हा आपण ऑक्सिटोसिन ड्रग्स हा युजफुल आहे. ओके, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपोटेन्शन पेशंटमध्ये कधी देतो आपण पोस्टपार्टम म्हणजे की
आफ्टर द डिलिव्हरी आपण हा ड्रग्स देतो. त्यानंतर क्लिनिकल यूज कसा होणार हा IOL लाईक IVF 3 युनिट ओके सिंटोसिओनिन ओके प्लस 50 ml ऑफ सलाईन आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. ऑगमेंट स्लो लेबर लाईक IVI ओके आय म्हणजे काय इंट्राव्हायलस इन्फ्युजन फॉर द सेम अबो ओके. थर्ड स्टेज ऑफ लेबरमध्ये आपण हा देऊ शकतो फॉर 5 युनिट ऑफ IM देऊ शकतो फॉर द हायपरटेन्शन्स पेशंटमध्ये. कार्डियाक डिसीजमध्ये आपण देणारा IV इन्फ्युजन लाईक 40 युनिट इन 500 ml सलाईनमध्ये आपण हा डायलेट करून देऊ शकतो फॉर द पोस्टपार्टम हिमोरेज पेशंटमध्ये. सर्जिकल टर्मिनेशन्स ऑफ प्रेग्नन्सी लाईक ERPC लाईक इव्हॅक्युएशन ऑफ रिटेन प्रोडक्ट ऑफ कन्सप्शन. जसे की काही सम प्रोडक्ट जर का प्लासेंटल प्रोडक्ट असेल ओके किंवा प्लासेंटाचे काही जे पार्ट आहे थोडेसे जे रिमेनिंग असेल इन द युट्रसमध्ये सो आपण ते रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा हा ड्रग्स यूज करतो. ओके हा स्मॉल म्हणजे हा ड्रग्सबद्दल खूप स्मॉल दिलेले आहे ओके पण आपल्याला मोर युजफुल होणार इन प्रॅक्टिकल्समध्ये. त्यानंतर आहे असेसमेंट बिफोर द ऑगमेंटेशन ऑर द इंडक्शनसाठी ओके. प्रिव्हियस सिझेरियन सेक्शन ऑर द अदर युटेराईन सर्जरी झालेली आहे का आपल्याला ते चेक करायचं आहे ओके. प्रिन्स बेबी आहे का ओके आपण आयडेंटिफाय करू शकतो फॉर द USG मध्ये. त्यानंतर सिपेलोपेल्विक डिसीज आहे का ओके. त्यानंतर हिस्ट्री ऑफ CPD ऑर द बॉर्डर लाईन नाव ओके ते आपल्याला त्या ठिकाणी चेक करायचं आहे. फिटल डिस्ट्रेस आहे का आपल्याला ते त्या ठिकाणी सुद्धा असेसमेंट करायची. माल प्रेझेंटेशन इन्क्लुडिंग कॉल प्रेझेंटेशन ओके माल प्रेझेंटेशन आहे पर विथ द हेल्प ऑफ जर का अजून कोणतं कॉल प्रेझेंटेशन असेल सो त्या ठिकाणी सुद्धा आपण असेसमेंट करू शकतो. प्लासेंटल प्रिव्या असेल सो प्लासेंटल प्रिव्यामध्ये ब्लिडिंग सुद्धा होऊ शकतो त्या ठिकाणी सुद्धा आपण हे असेसमेंट करून सनी त्या ठिकाणी देऊ शकतो. बिशप स्कोर आपल्याला चेक करायचं आहे ॲट द टाइम ऑफ इंडक्शन ओके. सर्वायकल डायरेक्शन किती आहे पोझिशनिंग काय ओके. त्यानंतर इफेसमेंट ऑफ सर्व्हिस किती आहे ओके. ऑल पोझिशन ऑफ फिटस कसे ऑल आपल्याला त्या ठिकाणी बिशप स्कोअरमध्ये मेजर्स करायचे. त्यानंतर ओव्हरसाइज हेड ऑफ असेल बेपीचं सो आपण त्या ठिकाणी सुद्धा हे मेजर करू शकतो. सो आता डोस कसा देणार आपण डोसचे त्या ठिकाणी युनिट आहे आपण त्या युनिट वाईज आपण ॲज कंडिशननुसार आपण ते देऊ शकतो. पोस्टपार्टम हेमोरेज असेल सो 10 युनिट ऑफ IM आपण देऊ शकतो इन्फ्युजन ओके ऑन द डिलिव्हरी ऑफ बेबी और कॅन बी रिपीटेड ओके आपण रिपीटेड सुद्धा देऊ शकतो किंवा ऑन द बेबी ऑफ डिलिव्हरी होत असेल त्या टाइम पिरियडमध्ये सुद्धा आपण हा देऊ शकतो. पोस्टपार्टम हेमोरेज अँड द RPOC लाईक रिटर्न प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन लाईक काही रिटर्न प्रोडक्ट प्रेझेंट आहे युट्रसमध्ये किंवा पोस्टपार्टम हेमोरेज प्रेझेंट आहे सो त्या टाइमला आपण किती देणार 20 युनिट इन 1 लिटर ऑफ MRL ओके ऑर द रन ऑफ ॲट द रेट 20 ml पर हवर 20 ml पर हवर आपल्याला त्या ठिकाणी रेट जे ड्रॉप फॅक्टरचे ते त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे ओके. त्यानंतर ऑगमेंटेशन ऑफ द प्रायमिपॅरा लाईक 5 युनिट ऑफ इन 1 लिटरमध्ये आपल्याला त्याचे RL मध्ये ओके ट्रॅटेड विथ द व्हाया ऑफ द IV और AC अकॉर्डिंग टू द रेग्युलर contractions and the retractions CTG for the 5 ml or hour or the increasing the 1 ml per hour okay 5 ml per hour and the 1 ml per hour आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे. ऑगमेंटेशन मल्टीपॅरा जर का असेल लाईक मल्टिपल प्रेग्नन्सी झालेली असेल सो त्या ठिकाणी आपण कोणते किती युनिट देऊ शकतो 2 युनिट इन 1 लिटर ऑफ RL मध्ये द्यायचं आहे आपल्याला फॉर द IV अँड द गिव्ह रेग्युलर कॉन्ट्रॅक्शन्स अँड द रिट्रॅक्टिव्ह फॉर द CTG साठी ओके. त्यानंतर आहे पिटोसिन शुड बी piggyback or so can be stopped for the necessary and the IV line can be then run okay. Pitocin सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊ शकतो okay. Pitocin it is used for the pregnancy induced hypertension patient because it is a symptometrin and the contents of ergometrin okay plus that pitocin present असणार and the causes of round muscles contractions त्या ठिकाणी होऊ शकतात or veins arteries so rise in blood pressure होऊ शकतो सो त्या ठिकाणी आपण pitocin हा ड्रग्स देणार. Pitocin can be also be injected into the placenta umbilical veins so to get the separation of 10 unit of in 10 ml मध्ये ओके. सो पिटोसिन जे आहे हा ड्रग्स आपण या ड्रग्सचं दुसरं नाव सुद्धा ऑक्सिटोसिन आहे आणि पिटोसिन सुद्धा असं बोलतात ओके. सो इट इज अ 10 युनिट आपण जरा इन 10 ml मध्ये फॉर द सेपरेशन ऑफ प्लासेंटल अंबिलिकल वेनसाठी. स्टोरेज आपण कसं करणार त्याचं 15 to 25 डिग्री ऑफ सेल्सिअसमध्ये आपण स्टोअर करणार फॉर द फ्रीज आयटममध्ये ओके किंवा आपण नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये त्याला ठेवू शकत नाही सो आपण त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार ओके. आता त्यानंतर
पायबॅक ऑफ IV म्हणजे काय आपण त्या ठिकाणी बघणार आहे. IV विथ द पायबॅक और IVPB. ओके. So IV bag, it is a small IV bag that connected to the short tubing, then it is connected to the upper Y port of the primary infusion line. So the small bag, it is set for higher than the primary infusion bag. So upon the completion of the secondary solution, when the solution in the tubing fall below the primary drip chambers, the primary solution being again. Okay, so त्या ठिकाणी आपण फॉर द वाय शेप मध्ये आपण इन्फ्युजन करणार आहेत. ओके, स्मॉल बॅग आपण त्या ठिकाणी इन्फ्युजन करणार आहेत. ओके, आणि द सेकंडरी सोल्युशन आपण त्यामध्ये ऍडमिनिस्टर करणार फॉर द ट्यूबिंग ऑफ फॉल फॉर द बिलो द प्रायमरी ड्रिप आपण त्या ठिकाणी चेंबर आपण स्टार्ट करणार फॉर द प्रायमरी सोल्युशन देण्यासाठी. ओके, सो थँक्यू. या ठिकाणी आपला ड्रग्सचं नाव होतं ऑक्सिटोसिन किंवा ज्याला आपण पिटोसिन सुद्धा बोलू शकतो. ॲज पर कंडिशननुसार लाईक जसं की पोस्टपार्टम हेमोरेज असेल, ओके, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन असेल, ओके, त्यानंतर थर्ड स्टेज ऑफ लेबर असेल, त्या टाइम पिरियडमध्ये आपण कोणत्या किती युनिटने आपण ड्रग्स हे देतो पेशंट्समध्ये. सो आपल्याला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली. ओके, सो तुम्ही या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेऊन हे प्रॅक्टिकल नॉलेजसाठी बेस्ट आहे. ओके, जे पण स्टुडंट गायनॅक वॉर्डमध्ये किंवा ऑब्स्टेटिकल लेबर वॉर्डमध्ये वर्क करत आहे, तर त्यांना याबद्दल थोडंसं बेसिक नॉलेज असेल फॉर द पिटोसिन कोणतं आहे अँड ऑक्सिटोसिनलाच आपण पिटोसिन असं बोलतो. ओके, फॉर द विच म्हणजे किती कंडिशननुसार आपण किती अप युनिट आपण देऊ शकतो पेशंटमध्ये. सो आपल्याला त्या ठिकाणी जस्ट इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. ओके, सो हे ड्रग्स आहे. हा ड्रग्स जो आहे हा यूज करतो आपण ऑब्स्टेटिकमध्ये. इम्पॉर्टंट ड्रग्स आहे. एक्झामला सुद्धा हा कधीतरी विचारू शकतात, थिअरी एक्झाम असेल किंवा प्रॅक्टिकल एक्झाम असेल. सो हा इम्पॉर्टंट ड्रग्स आहे. सो तुम्ही ऑल द या ठिकाणी प्रॉपरली हा ड्रग्स प्रिपेअर करून जा. ओके, सो या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं तुम्हाला डोसेस काय, ओके, युजेस ऑफ ऑक्सिटोसिन काय, ओके, आणि त्यानंतर अजून जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन. तुम्ही प्रॉपरली अटेंड करता लेक्चर त्यासाठी. ओके, सो आपण नेक्स्ट काही अजून ड्रग्स आहे जे 1 ते 2 ड्रग्स जे की इम्पॉर्टंट असतात एक्झामसाठी. ओके, ते मी तुमचे नेक्स्ट लेक्चरमध्ये या ठिकाणी घेणार. ओके, सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन. ओके, थँक्यू.